नमस्कार. जय सद्गुरू. त्यांना स्थानाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय किशोरजी निर्मळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर आपल्या स्थानाच्या प्रमुख विश्वस्त पूजनीय कन्याकुमारी माधवीताई गुरुगोदावरी त्यांचंही स्वागत. पूजनीय कन्याकुमारी श्रद्धाताई आसनस्थ असलेल्या सगळ्या मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो. अगदी थोडक्यात किशोरजींचा परिचय करून देतो आणि मग त्यांचं आपण मी शब्दांच्या माध्यमातून स्वागत करेन आणि मग पुढची सूत्र मी राणीताईकडे देईन. किशोरजी हे श्रीरामपूर इथले उद्योजक आहेत. प्रभात दूध डेअरी या माध्यमातून ते कार्यरत आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा उद्योग क्षेत्रामधला अनुभव आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. किसान कनेक्ट या वेगळ्या एका संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांसाठी खूप मोठं कार्य करत असतात. सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा परिचय, सगळ्यात महत्त्वाची त्यांची ओळख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी देशभक्त राष्ट्रभक्त घडवणारी माणूस घडवणारी जी संस्था आहे, ही संस्था आता 100 वर्ष त्या संस्थेला पूर्ण झाली आहे. त्या संस्थेचे ते मुख्य पदाधिकारी आहेत. अहिल्यानगर जुना अहमदनगर आणि नवीन अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे ते जिल्हा संघचालक म्हणून ते जबाबदारी पाहत आहेत. एक 5 मिनिटं फक्त जेव्हा आम्ही सगळेजण पूजनीय माधवीताईंच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराची किंवा एकूण मुलं मुली एकत्र येतील आणि या स्थानामध्ये त्या मुलं मुलींना एकत्र आणून काहीतरी करूया. त्यावेळेस शिबिर वगैरे असं काही नाव नव्हतं आणि याच्यामध्ये अर्थातच श्रद्धाताईंचाही पुढाकाराचा आग्रह होता आणि असं काहीतरी नक्की करूया अशी चर्चा जेव्हा सुरू झाली त्यातून मग कसं कसं घडत गेलं याचं एक 2-4 मिनिटं फक्त मी घेणार आहे प्रास्ताविक रूपामध्ये. मूळ उद्दिष्ट असं आहे की मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे श्री उपासनी कन्याकुमारी स्थान मायावती इथल्या सर्व मंडळींना उपासनी कन्याकुमारी स्थानाचा अनुभव आहे. अगदी लहानपणापासून काही मुलं मुली इथे येऊन गेलेले आहेत. अगदी क्वचितच 1-2-4 जण असे आहेत की जे या शिबिरात प्रथम साखरीला आलेले आहेत. परंतु इतर बऱ्याच पालक मंडळींना आणि सर्व आपल्या शिबिरार्थींना साकोरीची माहिती आहे. परंतु या साकोरी स्थानाचा हे असं म्हटलं जातं जे आध्यात्मिक क्षेत्रामधले अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की आळंदीला गेल्यानंतर जसं छान वाटतं तिथं ती व्हायब्रेशन्स हा शब्द म्हणजे या नव्या पिढीला कळेल की तिथे जी व्हायब्रेशन्स जाणवतात तिथे ज्या लहरी जाणवतात तशा प्रकारची व्हायब्रेशन्स किंवा तशा प्रकारच्या लहरी आम्हाला श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाच्या तिथं पिंजऱ्याच्या समोर आपण गेलो किंवा पूजनीय बाबा माताजींच्या समाधीच्या समोर आपण गेलो की तशा प्रकारची व्हायब्रेशन्स तशा प्रकारची कंपन किंवा तशा प्रकारच्या लहरी तिथे जाणवतात. तर अशा प्रकारचं हे स्थान आहे. परंतु त्यातली पुढे जाऊन आणखी खोल विचार केला तर त्यातली अडचण अशी असते की इथे साकोरी दहेगाव जवळ राहणारे लोक भाग्यवान आहेत की एवढं मोठं स्थान त्याच्या जवळ लोक राहत आहेत. परंतु आम्ही ही सगळी भक्त मंडळी जे स्वयंसेवक म्हणून इथे काम करायला आलेले आहेत किंवा त्यांची मुलं हे सगळेजण उत्सवानिमित्त येतात. 2 रात्र 3 दिवस किंवा जास्तीत जास्त 3 रात्र 4 दिवस जास्तीत जास्त राहिलं जातं आणि फार मोठा संपर्क राहत नाही. घरोघरी नित्यकर्म सगळे सुरू असतात, पूजा आरत्या वगैरे सगळं सुरू असतं. परंतु या स्थानाचा अनुभव मात्र थोडासा कमी राहतो आणि ती हुरहुर कायम राहते. तर ती जी काही मागच्या पिढीला जी काही हुरहुर वाटलेली आहे किंवा जी काही खंत वाटत असते घरी गेल्यानंतर की अरे साकोरीला अजून जास्त राहिला असं तर बरं झालं. तर तो अनुभव या पुढच्या पिढीतल्या साधारण 10-12 वयापासून ते 8व्या वयोगटापर्यंतची मुलं मुली सगळी आहेत. तर यांना या सगळ्या स्थानाचा अनुभव अधिक जवळून चांगल्या पद्धतीने देता यावा यासाठी हे शिबिर आहे. तुमचं वेळापत्रक आपला हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला की तुमचं वेळापत्रक तुम्हाला सांगितलं जाणार आहे. पण त्याच्यामध्ये इथल्या तुम्हाला पूजा पाहायला मिळेल, इथली आरती कशी होते ते तुम्हाला कळेल. श्रीकृष्ण पूजा रोज संध्याकाळी असते तर त्याच्यामध्ये आपल्याला हरिपाठ म्हणायचं आहे. तर ती कृष्णपूजा किती सुंदर पद्धतीने इथे केली जाते ती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर या सगळ्या कन्याकुमारी मंडळी ज्या आहेत पूजनीय कन्याकुमारी या त्या परिसरामध्ये वावरत असतात, तिथली सत्कर्म करत असतात किंवा स्तोत्र वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र असतील ते
साकोरीमध्ये त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये किंवा वेगवेगळ्या सत्रांमध्ये आपण जेव्हा जाऊ, सेशन्समध्ये जेव्हा जाऊ, किंवा या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घ्यावा. किंवा श्री उपासनी महाराजांची समाधी आहे, श्री सती सद्गुरू गोदावरी माताजींची समाधी आहे, तर तिथं समोर उपासनी बाबांची मूर्ती पिंजऱ्यामध्ये आहे. तर हे पिंजरा म्हणजे काय आहे, तर तेही तुम्हाला काही दिवसांमध्ये या पुढच्या दिवसांमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. किंवा शेवग्याचा गणपती आहे, किंवा कन्याकुमारी मातेचं मंदिर आहे. हे कन्याकुमारी म्हणजे काय, किंवा श्री दत्त मंदिर आहे, तो एकमुखी दत्त का, किंवा त्या सुंदर मूर्ती आहेत संगमरवरामध्ये घडवलेल्या. तर या सुंदर मूर्ती कोणी शिल्पकारांनी घडवल्या किंवा त्या इथे कधी आल्या, दत्त महाराजांची जी मूर्ती आहे ती कशी स्थापन केली गेली. तर अशी इथे प्रत्येक मूर्तीच्या मागे किंवा इथे फोटो लावलेले आहेत बरेच. आपण झोपडी ज्याला म्हणतो, म्हणजे बाबा माताजींच्या समाधीचं जे स्थान आहे तिथे सभामंडप आणि झोपडी असं आहे, म्हणजे मंदिर. तर त्या मंदिरामध्ये असंख्य फोटो आहेत, ते तुम्ही जरूर बघावे. म्हणजे इथेही आपला कार्यक्रम आहे आणि आपण खाली पण असणार आहोत. तर ते फोटोमध्ये मागे सुद्धा खूप मोठा इतिहास आहे, तर तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर हे सगळं तुम्हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, यासाठी हे शिबिर आहे. त्याचबरोबर आम्ही बरेच मोठे लोक तुम्हाला दिसत आहेत, सगळ्या लहान मुलांना. तर हे सगळेजण आम्ही तुमच्या मदतीला आहोत. आणि जरी आमच्या बॅचवर स्वयंसेवक असं लिहिलेलं असलं आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असलो, तरी तुमच्यासारखेच आम्ही शिबिरार्थी आहोत. कारण माझा नेहमीचा, माझा स्वतःचा आणि प्रत्येक तिथल्या भक्त मंडळींचा नेहमीचा अनुभव आहे. तुमच्यासाठी मला सांगायचं आहे की आता इतके वर्ष झाले आम्ही येतो, परंतु दरवेळी आल्यानंतर काहीतरी नवीन पाहायला मिळतं, काहीतरी नवीन ऐकायला मिळतं आणि काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. तर कारण या सगळ्या मंडळी गेली 100 वर्ष इथे, 90 वर्ष तर नक्की या मंदिरामध्ये, या परिसरामध्ये काही ना काही सत्कर्म ही नित्य नियमितपणे रोज डेली ज्याला आपण म्हणतो ती घडत आहे. त्याच्यामुळे या स्थानाचं ते वेगळेपण आहे. आणि ते जे काही वेगळेपण म्हणजे नेमकं काय ते समजून घेणं हे थोडंसं कठीण आहे. परंतु त्याची सुरुवात तर आपण या शिबिराच्या माध्यमातून करू. आमची पण ही सुरुवातच आहे. या स्थानाला आपण सगळेजण मिळून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि जास्त आणखी गंभीरपणे, जास्त चांगल्या पद्धतीने आणि मजाने. मी काहीतरी भरपूर भयंकर आणि असं गंभीर बोलतोय असं कदाचित तुम्हाला वाटत असेल, तर ते गंभीर असं नाही, तर आपण ते मजाने एकमेकांशी छान गप्पा मारत, खेळत, गाणी म्हणत, गोष्टी सांगत, ऐकत आपल्याला या सगळ्या गोष्टी पुढच्या 8 तारखेपर्यंत करायच्या आहेत. तेव्हा पुन्हा एकदा या ठिकाणी मंचावरील स्थानाबद्दल सगळ्यांचं स्वागत. आणि मंचासमोरील सर्व शिबिरार्थी, त्यांचे पालक आणि कन्याकुमारी स्थानाचे, उपासनी कन्याकुमारी स्थानाचे भक्त, या सर्वांचं या शिबिरामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक 2 शब्द थांबवतो. जय सद्गुरू. धन्यवाद दादा. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये आणि विस्तृत प्रास्ताविक आपण ऐकलं. दरेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री हनुमानरावजी डांगे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील यानंतर किशोरजी निर्मळ यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते. त्यांनी थोडी माहिती दिली. तसेच ज्येष्ठ समाज कार्यकर्ते माननीय हनुमानरावजी डांगे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत करण्याची
सुंदर असा शंकरनाथ आणि अशा प्रसंगी माननीय भगवानरावजी डांगे आणि श्रद्धाताई यांचा स्वागत संपन्न झालेलं आहे. आणि आता आपण ज्यांना ऐकण्यासाठी ते उत्सुक आहात, ज्यांचे 4 शब्द आपण ऐकावे आणि व्यक्ती निर्माणाचं कार्य करावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक माननीय किशोर शेट्टी. आज आपण उपासनी महाराज संस्थांमध्ये अनुभूती संस्कार शिबिर याच्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत. या प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, पूजनीय कन्याकुमारी आणि या शिबिरासाठी आलेले बालगोपाळ आणि पालकवर्ग, मला खरोखर मोठं भाग्य वाटतं माझं की आज संस्थांमध्ये या कार्यक्रमासाठी येण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीचे जे शिबिर आयोजित व्हायला हवे नेहमी, तर त्याच्यापैकी आपणही तो वाटा संस्थांनी इथं उचललेला आहे. आणि इतकं सुंदर असं शिबिर, इतकी गोड मुलं इथं या कार्यक्रमासाठी आलेली आहेत. आणि साधारणतः 4-5 दिवसांसाठी त्यांना जे काही आयुष्यभरासाठी मिळणार आहे ते पूर्ण आयुष्यभर त्यांना पुरेल अशा पद्धतीचं ज्ञान त्यांना इथं मिळेल अशी मला खात्री आहे. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की आपली जी मुलं आहेत तेच आपलंही कुटुंबाचं भविष्य आहे आणि देशाचंही भविष्य आहे. आणि अशा मुलांवर अध्यात्माचे संस्कार होणं, ज्ञानाचे संस्कार होणं, वैकल्यांची माहिती होणं हे किती गरजेचं आहे. आपण आताच्या या कलियुगामध्ये पाहतो की पालकवर्ग याच्यापासून दूर गेल्यामुळं, आपला हिंदू धर्म बऱ्यापैकी विस्मृतीत गेल्यामुळं अशा अनेक चुका आपल्याकडून घडताय, समाजाकडून घडताय की ज्याचं सगळ्यात जास्त नुकसान आपल्या मुलाबाळांचं होतं. आणि त्याच अनुषंगाने किंवा त्या पद्धतीचा हेतू मनात ठेवून आपण असं शिबिर आयोजित केल्याने या मुलांना फार काही संस्कार इथं मिळणार आहेत. आणि आपलं जे ऐतिहासिक असं संस्थान आहे, सद्गुरू साईबाबा आहेत, सद्गुरू उपासनी महाराज आहेत, पूजनीय गोदावरी माता आहेत, यांच्या या पवित्र भूमीमध्ये, या सानिध्यामध्ये या मुलांनी इथं तपस्या करावी, उपासना करावी, साधना करावी, असंच हे ठिकाण आहे आपल्या सर्वांसाठी. आणि म्हणूनच मुलांना त्याची नक्की अनुभूती, म्हणजे मला खात्री आहे की शिबिराच्या शेवटच्या दिवशी मुलांचा भावना किंवा त्यांचं जे काही जे घेऊन जाणार आहेत सोबत ते फार काही त्यांना याच्यातून मिळणार आहे. आणि खरोखर अभिनंदन करायला हवं या मुलांच्या पालकांचं की ज्यांनी सुट्टीमध्ये बाकीच्या काही गोष्टीकडं मुलांना नेण्याऐवजी त्यांनी या संस्कार शिबिरासाठी मुलांना इथं पाठवलं. आणि त्याच्यातूनच ती पिढी घडणार आहे, कुटुंब घडणार आहे, देश घडणार आहे. मुलांसाठी मला असं सांगावं वाटेल की तुमच्या या विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेत असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे बाहेरगावी असणारे शिबिर तुम्हाला मिळतील तर तुम्ही स्वतःहून पालकांना आग्रह करून, हट्ट करून तुम्ही अशा शिबिरांना उपस्थित राहायला हवं. कारण अशी शिबिरं आपल्याकडं फार जास्त प्रमाणात होत नाही. आणि त्यातल्या त्यात अलीकडच्या काळामध्ये जे शिबिरं होतात तर त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम आल्यामुळं त्याचा फारसा उपयोग, फारसे संस्कार त्या मुलांना त्यामधून मिळत नाही. मात्र अशा पवित्र ठिकाणी जर शिबिर होणार असेल तर मला वाटतं की प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या नात्यातल्या मुलांना, मित्रांच्या मुलांना इकडं आपण नक्की घेऊन यायला हवं. कारण ही पिढी जर पुढे घडली तर आपला देव, आपला देश आणि आपला धर्म हा सुरक्षित राहणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्या बाबतीतली आपली देशभरातील आव्हानं किती मोठी आहेत आणि किती अवघड अशा गोष्टी
होत आहे की ज्या आपल्या एकीच्या बळाशिवाय त्या होऊ शकत नाही. आणि म्हणून समाजाने एकत्र राहणं, पालकांनी मुलांनी सुद्धा या गोष्टींच्या मनामध्ये जागरूकता ठेवणं हे अलीकडच्या काळामध्ये फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. आणि याच्यामध्ये साईबाबा संस्थांच्या सोबत आपलं संस्थान सुद्धा तेवढ्याच हिरिरीने आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने इथं हे काम करत आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सुद्धा पालांच्या शाखा पूर्ण देशभर आणि जगभर पडतात. तर त्या शाखांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे संस्कार मुलांना दिले जातात. देशभक्ती मुलांना शिकवली जाते, बंधुभाव शिकवला जातो, समरसता शिकवली जाते. आणि याच्यातून मुलं घडतात, कुटुंब प्रबोधन होतं. आणि आपलं जे कुटुंब आहे ते एक संघ ठेवण्यासाठी, मुलांमध्ये ते प्रेम, ते वात्सल्य तयार होण्यासाठी त्याची मोठी मदत होती. जो संघाच्या शाखेत जातो लहानपणापासून, तो मनुष्य हा एक जबाबदार नागरिक बनतो नंतर. आणि देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी त्याच्यामध्ये तयार होते. आणि याच्यातूनच आपल्याला जी काही चांगली कामं करायची असतात ती अशा युवा पिढीकडूनच करू शकतात. आणि म्हणूनच आपण अशा पद्धतीचं शिबिर इथं आयोजित केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि मला आपल्या सोबत या उद्घाटनाच्या सत्रासाठी सहभागी होता आलं, त्याच्यासाठी आपण मला संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद माननीय अण्णा. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करते माननीय थोडासा आशीर्वाद आपण बोलावं. ओम साईनाथ जगदीशम श्री महाश्री सद्गुरु वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा. या श्लोकातच असं आहे की साईबाबांचे सगळेजण साईबाबांना ओळखतात. साईबाबांचे शिष्य जे उपासनी महाराज आहेत आणि उपासनी महाराजांच्या शिष्या गोदावरी माताजी, त्यांना आपण श्री आई म्हणतो. तर ही वंदे गुरु परंपरा म्हणजे गुरु परंपरा आहे. साईबाबांचे शिष्य उपासनी महाराज, त्यांचे शिष्या गोदावरी माताजी. तर त्या परंपरेला आपण नमस्कार करतो. इथे आता हे जे शिबिर सुरू केलेले आहे तर त्याच्यात आपल्या त्या लोकांची जास्त मेहनत आहे आणि त्यांनी पुष्कळ म्हणजे त्याच्यासाठी पहिल्यांदाच आपल्याकडे शिबिर होत आहे. आणि इतक्या चांगल्या तऱ्हेने त्यांनी त्याच्यासाठी व्यवस्था रचना इतकी छान केलेली आहे. तर ते तुम्ही सगळे मुलांना पाहून खूप आनंद वाटला. आणि आईंना आमच्या मुलांना लहान मुलं खूप आवडायची आणि त्यांनी पण लहान मुलांच्यावर खूप संस्कार केले होते. त्यांना हरिपाठ शिकवला होता, भजनं शिकवली होती. तर तसेच आता तुम्ही मुलांनी पण इथे या शिबिराच्या निमित्ताने आलेले आहे तुम्ही. तर तुम्ही पण इथून चांगले संस्कार घेऊन जा. तुमच्या घरचे सगळ्यांचे चांगले संस्कार आहे म्हणूनच तुम्ही आज इथे येऊ शकले. नाहीतर बाकी सगळे कितीतरी मुले येतात, तुम्ही नाही आले. पण ज्यांच्या घरचे संस्कार चांगले, ज्यांच्या आईवडिलांची इच्छा आहे की आपल्या मुलांनी चांगलं काही शिकावं, चांगलं घ्यावं, अशाच घरची मुलं आज इथे आलेली आहेत. तर तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. आपल्या स्थानाची उपासणी करणे तुम्हाला स्थान जे आहे तर त्या स्थानाची सगळी तुम्ही माहिती तुम्हाला तर होईलच. ते सगळे लोक आपले लोक आहेत व्यवस्थापन करणारे, ते तुम्हाला रोज एकेका ठिकाणची माहिती देतील आणि तुमच्या काय काय तुम्हाला शिकवतील. तर ते तुम्ही सगळं चांगल्या प्रकारे शिकून घ्या. आणि हे सगळे आपले संस्कार घरी जाऊन तिथे पण आपलं कायम आपले इथे जे तुम्ही काही प्रार्थना वगैरे रोज म्हणा तर ती घरी गेल्यावर सुद्धा तुम्ही रोज 10-15 मिनिटं द्यायचे त्याच्यासाठी, रोजच्यासाठी इथली आठवण ठेवायची. आणि इथले जे काय शिकवले स्तोत्र वगैरे तर ते
छान घेऊन जा आणि सगळ्या तुमच्या घरात आजूबाजूच्या लोकांना पण त्याची माहिती सांगा. श्री आईचे बाबाचे साईबाबांचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. जय सद्गुरू. किशोरजी आणि नारायणचं खूप व्यस्त असं दिनक्रम असतो तरी सुद्धा श्रीरामपूरमधून प्रवास करत ते हे वेळात वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित राहिले त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि आता समारोपाकडे वळताना आपण शांती मंत्र म्हणूया. सर्व